नमस्कार. सरकारी योजनांसाठी अर्ज करताय, पण तो सारखा नाकारला जातोय. मग हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. अनेकदा याचं कारण पात्रता नसणं हे नसतं, तर आपल्या अर्जात होणाऱ्या काही छोट्या छोट्या चुका असतात. तर ह्याच चुका कशा टाळायच्या आणि अनुदान यशस्वीरित्या कसं मिळवायचं, हेच आज आपण समजून घेणार आहोत. तर मग पात्र असूनही अनेक शेतकऱ्यांना सरकारी मदत का मिळत नाही? आश्चर्य वाटेल, पण याचं मुख्य कारण योजनेची पात्रता नसणं हे नाहीये. खरं कारण आहे अर्ज भरताना होणाऱ्या अगदी साध्या, सहज टाळता येणाऱ्या चुका. एका अंदाजानुसार जवळपास 50% शेतकऱ्यांना अर्ज करण्याची योग्य प्रक्रियाच माहीत नसते आणि याचमुळे अनुदानाच्या आणि विमा दाव्यांच्या अनेक संधी त्यांच्या हातून निघून जातात. चला, तर मग या चुका नक्की कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळायच्या हे सविस्तरपणे पाहूया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. समजा अनुदानाच्या लॉटरीत तुमची निवड झाली, पण तुमच्या कागदपत्रांमध्ये एक छोटीशी जरी चूक असेल तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. याचा अर्थ फक्त वेळ वाया गेला असं नाही, तर तुमच्या हक्काचं अनुदान दुसऱ्या कुणाला तरी मिळतं. हे अगदी जिंकलेली लॉटरी गमावण्यासारखं आहे. चला, सगळ्यात आधी पीक विम्याच्या फायद्याबद्दल बोलूया. विम्याचे पैसे मिळवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. ती कोणती आहे ते समजून घेऊ. बघा, विम्यासाठी फक्त ₹1 हप्ता भरणं म्हणजे आपलं काम झालं असं अजिबात नाही. खरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे इंटिमेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर पिकाचं नुकसान झाल्यावर विमा कंपनीला वेळेवर कळवणं. ह्याच एका गोष्टीमुळे तुमचे विम्याचे पैसे मिळणार की नाही हे ठरतं. आणि ही वेळ मर्यादा किती आहे, तर फक्त 72 तास. हो, पिकाचं नुकसान झाल्यापासून बरोबर 72 तासांच्या आत तुम्हाला नुकसानीची माहिती कंपनीला द्यावीच लागते. यानंतर केलेले दावे नाकारले जाण्याची शक्यता खूप जास्त असते. मग या 72 तासांच्या नियमाचं पालन करायचं कसं? यासाठी सर्वात सोपा आणि थेट उपाय म्हणजे सरकारचं अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप वापरून तुम्ही तात्काळ काही मिनिटात नुकसानीची माहिती देऊ शकता. चला, आता विम्याचं तर झालं. आता वळूया अनुदानाकडे. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या अनुदानांसाठी एकच व्यासपीठ आहे आणि ते म्हणजे महाडीबीटी पोर्टल. पाहूया इथे यशाची शक्यता कशी वाढवायची. या एकाच पोर्टलवर अनेक संधी उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर आणि सौर पंपासाठी अनुदान आहे, पेरणी यंत्र आणि इतर अवजारांसाठी आहे, ठिबक सिंचनासारख्या योजना आहेत. म्हणजे मोठमोठ्या योजनांसाठी अनुदान इथूनच मिळतं. पण इथेच अनेक जण एक मोठी चूक करतात. ते अर्ज करताना एका वेळी फक्त एकाच गोष्टीसाठी अर्ज करतात आणि यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता नकळतपणे कमी होते. म्हणून एक सोपा उपाय लक्षात ठेवा. अर्ज भरताना फक्त एकाच नाही, तर कृषी यांत्रिकीकरण आणि सिंचन साधने अशा तुम्हाला लागू होणाऱ्या सगळ्या विभागांमध्ये अर्ज करा. यामुळे कोणत्याही एका योजनेत तुमची निवड होण्याची शक्यता खूप वाढते. चला, आता या प्रक्रियेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. समजा लॉटरीत निवड झाली, पण तरीही योग्य कागदपत्र नसतील तर काहीच उपयोग नाही. कागदपत्र अगदी अचूक असणं अनिवार्य आहे, यात कोणतीही तडजोड चालत नाही. इथे 3 सर्वात सामान्य चुका आहेत ज्यामुळे निवड होऊनही अर्ज रद्द होतो. पहिलं, तुमचा 7-12 आणि 8 हा उतारा नवीन आणि डिजिटल सही असलेलाच असावा. दुसरं, तुमचं बँक खातं NPCI सीडेड आहे की नाही हे तपासा. आणि तिसरं, 7-12, आधार कार्ड आणि बँक खातं या तिन्हीवर तुमच्या नावाचं स्पेलिंग अगदी तंतोतंत जुळलं पाहिजे. एक कानामात्रासुद्धा इकडे तिकडे नको. आता हे लिंकिंग आणि सीडिंगमधला फरक जरा नीट समजून घेऊया. लिंकिंग म्हणजे फक्त तुमची ओळख पटवण्यासाठी आधार नंबर बँक खात्याशी जोडणं. पण अनुदान मिळवण्यासाठी तेवढं पुरेसं नाही. त्यासाठी सीडिंग आवश्यक आहे. सीडिंग म्हणजे तुमचं खातं थेट सरकारी अनुदान प्रणालीशी म्हणजेच NPCI मॅपरशी जोडलं जातं. त्यामुळे बँकेत जाऊन स्पष्ट विचारा की माझं हे खातं NPCI सीडेड आहे का, हे नक्की तपासा. चला, आता एक खास टिप सांगतो. ही टिप तुमच्या योजनेसाठी निवड होण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढवू शकते. ही एक अशी गोष्ट आहे ज्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. आणि ही गुरुकिल्ली आहे शेतकरी गट. हो, वैयक्तिक अर्ज करण्याऐवजी जर तुम्ही नोंदणीकृत शेतकरी गटाद्वारे अर्ज केला तर सरकारी प्रणालीकडून तुमच्या अर्जाला प्राधान्य दिलं जातं. तुमचं नाव यादीत वर येतं. तर आतापर्यंतच्या या सगळ्या माहितीच्या आधारे आपली नेमकी कृती योजना काय असायला पाहिजे?
चला, हे महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया, जेणेकरून पुढच्या वेळी अर्ज करताना यश मिळवणं सोपं होईल. तर यशस्वी अर्जासाठी हे 4 मंत्र लक्षात ठेवा. 1. पिकाच्या नुकसानीची माहिती 72 तासांत ॲपवरून द्या. 2. महाडीबीटीवर एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज करा. 3. कागदपत्र, विशेषतः नावाचं स्पेलिंग आणि NPC सीडिंग पुन्हा पुन्हा तपासा. आणि 4. शक्य असल्यास गटातून अर्ज करून प्राधान्य मिळवा. आता हे सगळं तर आपल्याला कळालं आहे. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या माहितीचा वापर करून यशस्वी अर्ज प्रक्रियेसाठी तुम्ही पहिली पायरी कोणती उचलणार आहात? विचार करा, कारण योग्य तयारी आजपासूनच सुरू व्हायला हवी.